एक 28 वर्षाची व्यक्ती साधारणतः 4 महिन्यापासून गायब होती. आता त्याचे नातेवाईक त्याला जी ओळखीत होती ती लोकं विचारत होती की कुठे गेला शिवा? पण त्याचा काही अंदाज नव्हता. कोणाला समजत नव्हतं की 4 महिन्यापासून शिवा कुठं गायब आहे. आता सगळ्या नातेवाईकांनी पोलीस स्टेशन गाठलं आणि तिथं जाऊन तक्रार दिली. पोलिसांनी त्यांच्या हिशोबाने चौकशी केली. त्याच्यावरती इन्व्हेस्टिगेशन केली. त्यावेळेला त्यांना एका महिलेची आणि एका पुरुषाची माहिती मिळाली, जे की याच्या गायब होण्यामागे हात होता त्यांचा. आता या पोलिसांनी या महिलेला आणि या पुरुषाला ताब्यात घेतलं. विचारणा केली त्यावेळेला या दोघांनी सत्य सांगितलं आणि एका ठिकाणी घेऊन गेले पोलिसांना. आता हा पुरुष जो होता त्या महिलेसोबत, तो घरावरती चढला. पोलीस पण त्याच्या पाठीमागे चढत वर गेले. काहीच अंतरावरती गटर होती घराच्या मागं, मोठी गटर होती शहरातून बाहेर जाणारी. ही महिला खालीच उभा होती लेडीज कॉन्स्टेबलपाशी. आता त्या महिलेसोबत जो व्यक्ती पकडला गेला होता, तो घराच्या भिंतीपाशी जाऊन गटारीत उडी मारून पळून गेला. तो तर तिथून निसटला. पण पोलीस खाली उतरले आणि त्या महिलेपाशी जाऊन तिला चौकशी करायला लागले. पोलिसांनी ज्यावेळेला त्यांची ताकद दाखवली, त्यावेळेला त्या महिलेने तिचं पूर्ण सत्य सांगितलं आणि तिने घरावर असलेल्या एका टाकीकडे हात केला. त्या ठिकाणी जाऊन पोलिसांनी बघितलं तर एका पुरुषाचे 3 तुकडे पडलेले होते. त्यांचे अस्तव्यस्त शरीर. पोलिसांनी ते ताब्यात घेतलं. पोस्टमॉर्टम वगैरे केलं. त्यावेळेला कन्फर्म झालं की शिवाच आहे. आता या केसचा तर उलगडा झाला होता. शिवा तर मिळाला होता, पण नको त्या अवस्थेत. आता याची ही अवस्था कशी झाली आणि कोण होती ती महिला आणि तो पळून गेलेला पुरुष कोण होता? काय होता त्याचा संबंध? याची पूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. लाईक नक्की करा. 4 फेब्रुवारी 2002चा तो दिवस होता. उत्तर प्रदेशमधील एका छोट्याशा गावामध्ये आई, वडील आणि एक पोरगा छोटासा 10 वर्षाचा, हे तिघंजण बैलगाडीतून चालले होते. त्यावेळेला पाठीमागनं एका ट्रकने धडक दिली. त्या ठिकाणी त्या बैलगाडीमधला जो पोरगा होता शिवा, तो थोड्या दूरवरती जाऊन पडला. त्याला काही झालं नाही. त्याच्या आईला थोडं मेंदूला लागल्यामुळे तिची मानसिक अवस्था बिघडली. पण त्याचे जे वडील होते ते त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले होते. काही लोक आले तिथं, त्यांना दवाखान्यात घेऊन गेले. पण आता या शिवाच्या डोक्यावरून वडिलांचं छप्पर गेलं होतं. आई तर मानसिक स्थिती खराब झाल्यामुळे काही वर्षानंतर वारली. आता एकटाच शिवा राहणारा. याने शिक्षण वगैरे घ्यायचा खूप प्रयत्न केला, पण तो काय करू शकत नव्हता. याची ही अवस्था बघून काही नातेवाईकांनी त्याच्या मामाला फोन केला. मामाला बोलवून घेतलं. बबन नावाचा त्याचा मामा. त्याला याची दया आली. त्याने त्याला घराकडे घेऊन गेला. त्याच्या मामाला बबनला आधीपासूनच एक मुलगा होता. आता या दोघांचा त्याने चांगल्या प्रकारे सांभाळ केला. दोघांना शिकवलं चांगलं. मुलाप्रमाणे सांभाळलं या शिवाला. तसा हा शिक्षणात हुशार होता. 12वीत नंबर चांगले. 13वी, 14वी, 15वी ग्रॅज्युएशन केलं. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर एका चांगल्या ठिकाणी नोकरी लागली. 2-3 वर्षानंतर या शिवाच्या मामाने बबनने विचार केला की पोरगा आता सेटल झालेलं आहे, याचं लग्न लावून द्यावं. म्हणजे कसं त्याच्या पायावरती उभं राहील आणि त्याची जी बहीण आहे म्हणजे या शिवाची आई, तिचीही आत्म्याला शांती मिळेल. आता या शिवासाठी मुलगी बघायला ज्या वेळेला चालू झाले, त्यावेळेला त्याच्यासाठी सरस्वती नावाच्या एका महिलेचं स्थळ आलं. ही पोरगी पण त्याच्याच वयाची, घरकाम करण्यात तरबेज असलेली पोरगी. शिक्षण तर वगैरे जास्त नव्हतं, पण चांगल्या प्रकारे याला सांभाळेल, याचं घर सांभाळेल असं वाटलं, म्हणून शिवाच्या मामाने या दोघांचं लग्न लावून दिलं. साधारणतः 1 ते 1.5 वर्ष गेलं. या काळात त्यांना एक मुलगा झाला. 3-4 महिने जगला तो आणि त्याचाही मृत्यू झाला त्या ठिकाणी. आता शिवाने एवढं काही बघितलं होतं त्यामुळे त्याला एवढं काही वाटलं नाही, पण त्याची पत्नी थोडी नाराज राहायला लागली होती. शिवाने समजावून सांगितलं की असं होत असतं, नको टेन्शन घेऊ. काही दिवसानंतर पुन्हा तिला दिवस गेले. पुन्हा मुलगा झाला, तोही दगावला. आता शिवा थोडा तोही निराश राहायला लागला होता. त्याची पत्नी तर निराशच होती. आता दोघांचं आयुष्य म्हणजे असं होतं की जगायचं म्हणून जगायचं. काही अर्थ राहिला नव्हता. शिवा काम करायचा, घरी यायचा, जेवण करायचा आणि झोपायचा. शिवाची एक मावशी होती. या मावशीला या दोघांची परिस्थिती बघवली नाही. काय चालू आहे, कायम निराश राहते ती. त्यावेळेला ती मावशी सरस्वतीला म्हणते की तू अशी घरात राहून काय करणार आहे, बसून दिवसभर तुझ्या डोक्यात विचार वाईट येतील. मी काय करते, कागदाची पाकिटं बनवून दुकानदारांना सप्लाय करते. त्यात एक पाकिट बनवले की 50 पैसे भेटतात. साधारणतः दिवसात 500 जरी पाकिट बनवले तर 250 रुपये तुझे कन्फर्म झाले. तू माझ्यासोबत हे काम चालू कर, म्हणजे तुझंही मन लागून राहील. आता ज्या वेळेला ही सरस्वती तशी ऐकते, त्यावेळेला तिच्या पतीला सांगते. तिचा पती शिवा तोही म्हणतो की ठीक आहे, चालेल, काही हरकत नाही. तुझंही मन लागून राहील आणि तू पहिल्या विचारातून बाहेर येशील. कर काम चालू, थोडेफार पैसे पण येतील घर चालवण्यासाठी.
आता सकाळी 10 वाजेपर्यंत सरस्वती घरची कामं बघायची आणि त्या मावशीपाशी जाऊन पाकिटं बनवायची. साधारणतः 6 ते 7 वाजेपर्यंत रात्रीचे हे काम चालायचं. आता संध्याकाळी यायचं कसं, अर्धा किलोमीटरवरती घर होतं. त्यामुळे त्या मावशीचा मुलगा तो तिला सोडायला यायचा. आता या दोघांमध्ये चांगली ओळख होती. मावशीचा मुलगा आहे म्हणल्यानंतर याने कसलाही संकोच केला नाही तिच्यासोबत बोलण्यासाठी आणि या सरस्वतीलाही काही प्रॉब्लेम नव्हता. त्याची जी पाकिटं जी आहेत सरस्वतीनं बनवलेली, हा जो पोरगा आहे निरंजन, हाच विकायचा, तिला पैसे आणून द्यायचा. चांगल्या प्रकारे संपर्क होता. दिवसामागे दिवस जात होते. या सरस्वतीचं डोकं आता चांगल्या प्रकारे शांत झालं होतं, कामात लागलं होतं. तिला कसलंही टेन्शन नव्हतं. आता जास्त लोड घेत नव्हती. आता ज्यावेळेला डोक्यातून विचार बाजूला निघाले, त्यावेळेला तिच्या डोक्यामध्ये वेगळेच विचार यायला लागले, जे की हे निरंजनसाठी होते. दोघांमध्ये साधारणतः ओळख तर झाली आणि या ओळखीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं. दोघं आता अनैतिक संबंधामध्ये आले. संबंध बनवायचे त्यांच्या मनसोक्तपणे. ज्यावेळेला पण शिवा ऑफिसच्या कामानिमित्त बाहेर जायचा, त्यावेळेला निरंजन आणि ही सरस्वती संबंध बनवायचे. यांना कसलीही भीती नव्हती. शिवा तर बाहेर असायचा, जास्त करून कामानिमित्त. ऑफिसचं काम असायचं, लोड असायचा. आता ही जी सरस्वती आहे, ही पूर्णपणे निरंजनची झाली होती. तिला या शिवाबद्दल काही वाटत नव्हतं. पती आहे, नाही, त्याला काही संबंध नव्हता. जेवण करायची, जेवण बनवून द्यायची, मावशीच्या घरी जाऊन बसायची. ज्यावेळेला पण मावशी नसायची, त्यावेळेला पण त्यांचं हेच काम चालू असायचं. निरंजन आणि या सरस्वतीने विचार केला होता की आता आपण लग्न करू. पण सगळ्यात मोठा काटा होता तो शिवा. आता शिवाला थोडी थोडी कुणकुण लागली होती. त्याने म्हटला होता की मी हिला परमिशन दिली की जा तू तुझं डोकं शांत कर, पण ही स्वतःला शांत करून घ्यायला लागली. शिवाने या दोघांवरती नजर ठेवायला चालू केली. एक दिवशी असंच शिवाने त्याच्या बायको सरस्वतीला म्हणला की मी ऑफिसच्या कामानिमित्त चाललेलो आहे, तर मला यायला उशीर होईल किंवा मी येणार पण नाही, त्यामुळे तू निवांत बस. सरस्वती त्याला होकार देते. तो गेल्यानंतर काहीच वेळानंतर ती निरंजनला फोन करते. घरी आल्यानंतर तो निरंजन त्या ठिकाणी ते दोघं कृत्य करतात. पण या शिवाला संशय होता, त्यामुळे हा शिवा त्या ठिकाणी आला, दोघांना पकडलं. दोघांना म्हणलं की वाईट केलं तुम्ही. या तिघांमध्ये जोरदार भांडण चालू झालं. शिवा त्याच्या पत्नीला समजावत होता, सांगत होता. ती त्याला उलटी उत्तरं द्यायची. मध्येच हा निरंजन बोलला. त्याला राग आला, दोघांमध्ये भांडण वाढलं. या निरंजनने त्याचा गळा आवळून त्याला संपवलं. या दोघांनी सकाळ होण्याची वाट बघितली आणि त्याच्या पतीचं, शिवाचं तुकडं करून टाकीमध्ये टाकून दिलं. 10-15 दिवसानंतर आता हा शिवा कायम ऑफिसच्या कामानिमित्त बाहेर जायचा, त्यामुळे सगळ्यांना माहिती होतं की शिवा येत नाही. ऑफिसच्या कामानिमित्त बाहेर गेलाय म्हणून सगळ्यांना सांगितलं. 10-15 दिवस गेल्यानंतर या सरस्वतीने तिथल्या राहणाऱ्या घरमालकाला सांगितले की मी रूम बदलते. तो म्हणला ठीक आहे, काही अडचण नाही. तिने रूम बदलली. रूम बदलून 10-15 दिवस झाले. आता सगळी लोकं चौकशी करत होती. साधारणतः 2 ते 3 महिने गेल्यानंतर ऑफिसमधली बी लोकं विचारायला लागली की शिवा कुठं आहे. त्यावेळेला म्हणायची की गावात गेला आहे. गावातली लोकं विचारल्यावर म्हणायची की ऑफिसच्या कामानिमित्त बाहेर गेला. हे तिचं उडवाउडवीची उत्तरं चालूच होती. पण आता त्याच्या नातेवाईकांना काळजी होती. निरंजनच्या मामाने डायरेक्ट पोलीस स्टेशन जाऊन गाठलं होतं. तिथं तक्रार दिली. त्यावेळेला अगोदरच एक तक्रार दाखल होती की पती मिसिंग आहे म्हणून. या सरस्वतीने डोकं चालवलं होतं. काही दिवसापूर्वी जाऊन तक्रार दिली होती. त्या ठिकाणी जाऊन रडली, तक्रार दिली, पण पुन्हा चौकशीसाठी गेली नाही आणि त्या ठिकाणी असलेल्या पोलिसांनी पण जास्त काही इंटरेस्ट घेतला नाही. त्यामुळे ती केस तिथंच दबून गेली होती. पण ज्यावेळेला त्या शिवाच्या मामाने केस दिली, त्यावेळेला पूर्ण प्रकरण उघडकीस आलं. पोलिसांनी चौकशी केली. त्यावेळेला निरंजन आणि सरस्वती या दोघांचा हात त्यामध्ये दिसला. तर पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यावेळेला पूर्ण त्यांनी घटना सांगितली. आता या सरस्वतीला पोलिसांनी तर अटक केली, कोर्टामध्ये दाखल केलं. कोर्टाने तिला जन्मठेपेची शिक्षा दिली. पण तो जो निरंजन होता, तो उडी टाकून पळून गेलेला, परत कधी सापडलाच नाही. आज या घटनेला जवळजवळ 10 वर्ष झाली, तरी तो मिसिंगच आहे. त्या निरंजनच्या आईला म्हणजे शिवाच्या मावशीला ज्यावेळेला विचारलं, त्यावेळेला ती म्हणली की मला माहीत नाही. हा मी दत्तक घेतलेला पोरगा होता. रेल्वे स्टेशनवरती गावलेला होता मला. त्यावेळेला मला चांगला वाटला म्हणून मी आणलं घरी, पण तो असं करेल मला वाटलं नव्हतं. तो कुठं आहे मला पण माहीत नाही. गेले कित्येक दिवस झालं, घरीच आलेला नाही. त्याची तर केस मिसिंग म्हणूनच दर्ज झाली. पण या सरस्वतीला पोलिसांनी चांगलीच शिक्षा दिली. याच्याबद्दल तुमचं काय मत आहे मला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. आपले व्हिडिओ आवडत असतील तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा. तर चला भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये.